मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यामध्ये काल रात्री ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे। मालेगाव परिसरामध्ये रात्रभर खूप पाऊस पडल्यामुळे नदी नाले एक झालेले आहेत। पूर्ण शेती खरडून गेलेली आहे आणि शेतामध्ये काही शिल्लक राहिलेलं नाहीये। तरी शासनाने याची वेळी दखल घेऊन शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी। मागच्या वर्षी शासनाने हेक्टरी 14,000 रुपयाची मदत केली, यावर्षी गुंठ्याला फक्त 84 रुपये एवढी मदत केलेली आहे। तर एका गुंठ्यामध्ये 84 रुपयानं काय होणार आहे की जे की शेतकऱ्यांना एकरी 30, 40, 50,000 रुपये खर्च आलेला आहे। तरी शासनाने हेक्टरी कमीत कमी 50,000 रुपयाची मदत करावी आणि शासनाने शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलं होतं निवडणुकीच्या आधी की आम्ही तुमची कर्जमाफी करू, तर ही योग्य वेळ आहे। शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी। त्याचबरोबर शासनाने यावेळेस ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांच्या मुलांची आता सगळ्यात मोठी समस्या काय असेल तर त्यांना फीस भरू शकत नाही, ते एज्युकेशन करू शकत नाही। तरी शासनाने यावर्षी शेतकऱ्यांच्या मुलांची फीस पूर्णपणे माफ करावी आणि बळीराजाला शेतकऱ्याला जगवावं। तसेच जे उद्योगपती आहे, जे फिल्म स्टार आहे, जे शेतकऱ्यांच्या जीवावर त्यांच्याकडे एवढी अफाट संपत्ती आहे, त्यांनी एका महिन्याचं आपलं जे पगार असतो तो शेतकऱ्यांच्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये द्यावे। तसेच आज बघितलं तर सर्वात मोठे जे देवस्थान आहेत, जे तिरुपती बालाजी सारखे, लक्ष्मी मंदिरासारखे किंवा शिर्डीच्या साईबाबा देवस्थान यांनी पण ढोबळ मनाने यावेळेस त्यांचा निधी काही शेतकऱ्यांसाठी द्यावा आणि शेतकऱ्यांना यावेळेस आर्थिक मदत करावी। माझ्या सरकारला, मायबाप सरकारला ही विनंती आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे शेतकरी पुन्हा उभं टाकू शकत नाही। शेतकऱ्यांना एवढं कर्ज झालेलं आहे, पुन्हा शेतकरी उभं टाकू शकत नाही। अशा वेळेस शेतकऱ्यांना सर्वांनी मदत करावी व शासनाने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, तरच माझा शेतकरी जगेल।